शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे सकाळपासूनच जमा करण्यात येऊ लागले आहेत। गेल्या 2 आठवड्यापासून शेतकरी प्रतीक्षेत होते। कोणी व्हिडिओमध्ये म्हणत होतं आज पीक विमा येईल, कोणी म्हणत होतं उद्या अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे कोणत्या तारखेला येतील आणि कधी फिक्स जमा होतील। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता त्या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज मागच्या आठवड्यामध्येच जाहीर केलं होतं। त्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 400 कोटी रुपयांचा निधी वाटप सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून करण्यात आला होता। हे 400 कोटी रुपये पूर्णपणे वाटप झाल्यानंतर अनेक शेतकरी अजून पण त्या ठिकाणी वाट बघत होते। त्यामुळे आज सकाळीच शेतकऱ्यांना परत एकदा 960 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाटप करण्यासाठी कृषी विभागाला 960 कोटी रुपयांचा चेक दिला होता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच 18 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी पैशांचं वितरण झालं आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया या 4 ते 5 बँकांचं सर्व्हर दुपारी अचानक डाऊन झाल्याने आता उरलेल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे 8 जिल्ह्यांमध्ये व्यवस्थित पैशांचं वितरण आज झालंय आणि आता उद्या 19 ऑक्टोबर आहे आणि उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण 19 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होईल असं या ठिकाणी आता बँकांनी माहिती दिली आहे। म्हणजेच अचानक या ठिकाणी बँकांचं सर्व्हर डाऊन झालं, त्या ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत व्यवस्थित वितरण सुरू होतं, त्यानंतर अचानक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांचं वितरित आज थांबवण्यात आलं होतं। आता 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आज होऊ शकलं नाही, त्यामुळेच उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 19 ऑक्टोबरला म्हणजे उद्या पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न 100% निर्माण झाला आहे, सरकारने तिकडून पैसे नेमकं सोडलेत का यावर शेतकऱ्यांची शंका या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या। कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये बोलत आहे आज पैसे येतील, उद्या पीक विम्याचे पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे काही केल्याने जमा होत नव्हते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज 960 कोटी रुपयांचा परत एकदा चेक दिलाय। त्यामुळे सकाळपासून 8 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालंय। राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये 19 ऑक्टोबर रोजी आता दुपारी बरोबर 2 वाजता राहिलेल्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना आता या भागामध्ये पैशांचं वितरण होईल असं सांगण्यात आलं आहे। शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून शेतकरी वाट बघत होते, परंतु काही केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेत जमा होत नव्हते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि पीक विमा या ठिकाणी जमा करण्यासाठी अजून एकदा त्या ठिकाणी 960 कोटी रुपयांचा निधी बँकांना देऊन टाकलाय। फक्त 8 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता बँकांनी केलं आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला केंद्र सरकारचा पीक विमा होता आणि गेल्या 2 महिन्यापासून त्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला नव्हता, त्याचे सुद्धा पैसे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। आता बघा आज पैसे फक्त 18 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यांमध्ये जमा झालेत। उरलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये आता उद्या 19 ऑक्टोबर आहे आणि राहिलेल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। एका भाषणामध्ये मुख्यमंत्री भाषण करत असताना अनेक शेतकऱ्यांनी त्यांना थांबवून विचारलं, तुम्ही म्हणताय 31,628 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात मंजूर करून दिलाय आणि मग आमच्या खात्यावरती पैसे काय येत नाहीत, कारण आम्ही गेले 2 आठवडे झालं वाट बघत आहेत। मग यावरती मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी आता काय काय सांगितलंय आणि नेमकं 19 ऑक्टोबर रोजी कोणत्या 10 जिल्ह्यांची लिस्ट मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जाहीर केल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय, शेतकरी बांधवांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येत असल्याने थोडी शेतकऱ्यांना मागच्या आठवड्यामध्ये खूप वाट बघावी लागली होती, परंतु राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं आहे। 19 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या बरोबर 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांना जे कोणी उरले आहेत, जे कोणी राहिले आहेत
अशा शेतकरी जे आहेत त्यांच्या खात्यावरती आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। यामध्ये काहींना 28,000 पीक विमा अतिवृष्टीचे पैसे, तसेच काहींना 15,000 रुपये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे, तर काहींना 20,000 रुपये। शेती त्या ठिकाणी त्यांची जास्त नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना जास्त पीक विमा अतिवृष्टीचे ज्यांचं नुकसान जास्त झाले या सर्वांचा विचार करून जास्त पैसे देखील सरकारच्या माध्यमातून आता सकाळपासून येऊ लागले आहेत। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। बँकेच्या खातेदारांनी आता गुगल पे, फोन पे नक्की आता चेक करायचं आहे, कारण काही शेतकऱ्यांना आज पैसे जमा झाले होते परंतु त्यांना मेसेज सुद्धा आला नव्हता। त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे की आम्हाला मेसेज का येत नाही, त्यामुळे तुमचा नंबर त्या ठिकाणी बँकेच्या खात्याला जोडलाय का बघा। आता सरकारच्या माध्यमातून आता 19 सप्टेंबर म्हणजे उद्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नक्की बघा। तुम्ही राहिला असाल, तुम्ही उरला असाल, तुम्हाला पैसे आले नसतील तर फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून शेवटचा निर्णय असणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये लाभ भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे 2 टप्पे या ठिकाणी आता करण्यात आलेत। कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळालेत बघा। आज कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळालेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे यायचे बाकी राहिले आहेत आता बघा। यामधील प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या। देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणाले की आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी अजिबात काळी होऊ देणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सोडण्यासाठी त्यामुळेच आम्ही 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी खास शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। पहिला टप्पा याचा वाटपाचा पूर्ण करण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 50% शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आले आहेत। उरलेत फक्त 50% त्यांच्या सुद्धा खात्यावरती 19 ऑक्टोबर रोजी दुपारी बरोबर 2 वाजल्यापासून त्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे बघा। सरकारच्या माध्यमातून नवीन लिस्ट सांगण्यात आल्या। 19 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता पैशांचं वितरण होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी फायनल पीक विमा दुसरा टप्पा, अतिवृष्टी दुसरा टप्पा याची यादी फायनल निर्णय घेतलाय। त्यामुळे आता सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या भागामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे येणं बाकी राहिले त्या जिल्ह्यांची लिस्ट आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे कोणकोणते जिल्हे बाकी आहेत बघा, तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळालेत का बघा। या ठिकाणी लिस्ट काय आल्या तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतोय, आता तुम्ही लक्षपूर्वक बघा। आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्यामधील आता शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ते म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या शेतकऱ्यांनी गेल्या 2 आठवड्यापासून खूप प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागेल। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डीबीटीच्या माध्यमातून पैसे येत असल्याने खूप लेट झाला, माफ करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जालना जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये जर जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही गेल्या 2 आठवड्यापासून वाट बघत असाल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला आज पैसे मिळाले नसतील तर त्या ठिकाणी 19 आता ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती जर तुम्ही उरला असाल, तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण बँकेमध्ये होणार आहे। त्यानंतर बघा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा वाट बघून थकले होते। अखेर आनंदाची बातमी आहे, तुमच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचा आदेश या ठिकाणी आलेला आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, सिंदखेडा आता या भागामध्ये जे शेतकरी राहत असतील आणि तुम्ही धुळे जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मुख्यमंत्र्यांची सही या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी खूप आतुरतेने 2 महिने झालं वाट बघत होते, त्यांना पीक विमा पण मिळाला नाही आणि अतिवृष्टीचे पैसे पण मिळाले नाहीत। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आता त्या ठिकाणी मागील महिन्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील दौरा होता, त्यामधील शेतकऱ्यांना सांगितले की या भागामध्ये तुम्हाला अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे जमा होतील। नंदुरबार, नवापूर, शहादा,
तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी हे जे 6 जिल्हे आहेत, तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल काहींना 28,000, काहींना 15,000, काहींना 30,000, ज्यांची शेती जास्त आहे त्यांना पीक विमा अतिवृष्टी जास्त मिळणार आहे। शेवटचे फायनल यादी सरकारच्या माध्यमातून लावल्या, त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्याच्या कोणत्या भागामध्ये हा या ठिकाणी लाभ भेटणार आहे, कोणाकोणाला मिळालाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या ठिकाणी अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेडचा जिल्हा मुख्यालय, नायगाव आणि उमरी या भागामध्ये शेतकरी आतुरतेने 2 महिने झालं वाट बघत होते। यांना पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टीचे पैसे देखील काही शेतकऱ्यांना कमी मिळालेत। त्या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आता बँकेच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता हे पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच डीबीटीच्या माध्यमातून प्रोसेस होत असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळण्यासाठी लेट झालाय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पुणे जिल्हा। पुणे जिल्हा खूप मोठा आहे। पुणे जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता पुणे जिल्ह्यातील बघा पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी, मावळ या भागात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। तुम्हाला गेल्या 2-3 आठवड्यापासून वाट खूप बघावी लागली, परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी करण्यात आला। 400 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये वाटले। आज सकाळीच 960 कोटी रुपये परत एकदा चेक आता कृषी मंत्र्यांना देऊन टाकलाय आणि सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 जिल्ह्यापैकी 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय आणि राहिले फक्त 10 जिल्हे। त्या 10 जिल्ह्यामध्ये आता 19 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता पैशांचं वितरण होणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे आणि त्यामध्ये किती तुम्हाला पीक विमा येणार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यात एक प्रॉब्लेम झालाय। बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा काय न मिळालाय, काही त्या ठिकाणी वाट बघू लागलेत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिले, ते म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला, शेजारच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे आले, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। मग असं का होतंय तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे येत असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यासाठी वेळ लागत आहे असं मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग बीड जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे, यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज तालुक्यात सुद्धा हे पैशांचं वितरण काही शेतकऱ्यांना झालेलं आहे, काही शेतकऱ्यांना होणं बाकी आहे। दारूर, शिरूर कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये शेतकऱ्यांनी अनेकांनी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे घेतलेत। ज्यांना ज्यांना मिळाले नाहीत त्यांना 19 ऑक्टोबर बरोबर त्या ठिकाणी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्हा। बघा बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा सेम परिस्थिती आहे, ती म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झालेत तर काही शेतकरी प्रतीक्षित आहेत। जे शेतकरी प्रतीक्षित आहेत ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यावरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा त्या ठिकाणी लाभ भेटणार आहे। बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामोद, त्या ठिकाणी देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, त्या ठिकाणी लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा अतिवृष्टी या ठिकाणी वाढ बघून थकले होते त्यांच्या खात्यावरती 19 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून हे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होण्यासाठी डीबीटीचं बटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलं आहे। त्यानंतर पुढचे अजून त्या ठिकाणी जिल्हे कोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी लाभ मिळाला नाही, काही 50% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळालेत। उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार आहेत तर या ठिकाणी लक्षात ठेवा 19 ऑक्टोबरला तुम्हाला येणार आहेत। तर या भागामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत पीक विमा अतिवृष्टीचे। औसा,
त्या ठिकाणी निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा टोटल 10 तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामधील कोणकोणत्या तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत पहा। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा आता या 6 ज्या तालुके आहेत तर वाशिम जिल्ह्यातील तालुके आहेत तर त्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून घ्या, ई-KYC करून ठेवा, नक्कीच तुमच्या खात्यावरती पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।